Hello, good evening everyone. Am I audible, students? Yes. Okay, okay. Mark your presenting. All of you, mark your present, students. चला स्टार्ट करूया. झालं सगळ्यांचं? एक सेमिस्टर संपली मुलांना. आता नेक्स्ट सेमिस्टरचा प्रिपरेशन, नेक्स्ट म्हणण्यापेक्षा तुमचं नेक्स्ट लेसन. आणि लेसन आता आपले हळूहळू बघा बरेचसे संपत गेलेत. सगळं ऑलमोस्ट 80% सिलेबस कव्हर झाला आहे मुलांना. आता फक्त राहिलंय तुमचं काम. व्यवस्थित रेग्युलर स्टडी करा. एक लेसन कमीत कमी 5 ते 6 मार्कसाठी असणार आहे. हा, त्यामुळे प्रत्येक लेसन तुमचा तयार असलाच पाहिजे. समजते? मायक्रोबायोलॉजी संपलाय म्हणजे आपण आलो डायरेक्टली. आता हा आपला झाला 8 लेसन. 8 लेसन आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. खूप इम्पॉर्टंट लेसन आणि अतिशय असा मस्त मस्त असा आहे. सेल बायोलॉजी, त्यालाच ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा, सायटॉलॉजी. हां, म्हणजे तुम्हाला याच्यातनंच कळलं पाहिजे की सेलचा स्टडी ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणायचं सायटॉलॉजी. मग तोच सायटॉलॉजी तुम्हाला आता इथे असणार आहे. तर आता इथे जे क्रॉस मार्क आहेत की नाही ते तुम्हाला क्वेश्चन येणार नाही आहेत मुलांना. व्हॉट इज सेल, व्हॉट इज टिश्यू, विच आर द फंक्शन ऑफ द टिश्यू, which technique is relation to tissue have to study in the earlier classes. हे सगळं मुलांना तुम्हाला कधी झालेलं आहे, सेल स्टडी तर तुमचा 8th स्टँडर्डला झालेला आहे. आणि टाइप्स ऑफ सेल, नंतर व्हॉट इज टिश्यू, हे सगळं सगळं तुम्हाला म्हणजे डिटेल म्हणाल तसं अगदी विथ डायग्राम आणि सेल ऑर्गनल्स पूर्ण असा स्टडी तुमचा 8th स्टँडर्डला झाला आहे. त्यामुळे आत्ता डायरेक्टली आपण जो स्टडी करणार आहोत ते मेन फंक्शन ऑफ द सेल आणि सेलचे जे मेन टाईप आहेत त्याच्याशी रिलेटेड. ओके, तर काय आहे बघा. Earlier we have studied the structure, type and organelles of the cell. This is called as the cell biology or सायटॉलॉजी. म्हणजेच इन केस तुम्हाला सेल बायोलॉजी वर्ड आला तरी तुम्हाला समजलं पाहिजे की स्टडी ऑफ सेल, आणि सायटॉलॉजी म्हटलं तरी स्टडी ऑफ सेल. Besides above mentioned points, it includes the study of cell division and many other aspect of the cell. म्हणजेच आता फर्स्ट लेसन तुम्ही चांगला शिकलेला आहात हा, सेल डिव्हिजन. आणि सेल डिव्हिजनमध्ये म्हणजे किती स्टेप्स आहेत, ज्या आपल्या 4 स्टेप्स आहेत आणि त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन कसं होतं. म्हणजे थोडक्यात काय होते, तुमची जी ग्रोथ होत असते की नाही ती ग्रोथ, एक पहिली म्हणजे तुमची फिजिकल स्ट्रक्चर तुमचं जे चेंज होत आहे ते, आणि दुसरं म्हणजे इंटरनल तुमचे जे चेंज होत आहेत की जे थोडक्यात सांगायचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तुमचे डेव्हलप होत जातात. त्याच्यासाठी जे जर्म सेल्स लागतात ते सेल कशामध्ये येतात, एक तर आपले 2 टाईप्स आहेत, मायटॉसिस आणि मिओसिस. तर ते फक्त तुम्ही तेवढा एका लेसन पुरतं शिकला होता. तर आता पूर्ण जो सेल स्टडी शिकणार आहात की जो आपल्या पूर्ण बॉडीचे जे काही ऑर्गन आहेत कशा प्रकारे असतात, कशा प्रकारे त्यांचे सेल्स असतात, तर पूर्ण हा स्टडी तुम्ही या लेसनमध्ये करणार आहात. There are revolutionary changes in the field of human health due to the cell biology. Research institutes specially dedicated for the research on cell are established at Pune and Bengaluru, India. National Center for the Cell Science. बघा, हा एक छोटासा 1 मार्कला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. का तर सेल स्टडी करणारे किंवा सायटॉलॉजीवाले जे काही तुमचे सेंटर्स आहेत ते कुठे आहेत, किंवा तुम्हाला नावं विचारली जातील
की बेंगलोर आणि पुणे इथे असणाऱ्या सेंटर्सची नावं सांगा. तर तुम्हाला त्याच्यासाठी वेबसाईट पण दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना खूप इंटरेस्ट आहे किंवा एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तर या साईटवर, म्हणजे आजचं लेक्चर झाल्यावर तरी कमीत कमी तुम्ही या साईटवर जाऊन बघा. ते तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा नॉलेज मिळतं मुलांना, की जे तुम्हाला 1-2 मार्क सहज मिळून देणार आहे. क्लिअर? कारण हे जे बुक आहे ना, हे तुम्हाला थोडंसं म्हणजे असं इझी स्टडी, जो ICTचं म्हणतो ना आपण, जो वापर केला जातो, तो आता सध्या तुमचा, सध्या आपण जे काही ऑनलाईन चाललंय की नाही, तर सेम आहे. ह्या साईटमधनं बघितलं की तुमचं अजून ह्या लेसनमधलं पण तुम्हाला बरंचसं समजेल. ओके. आता हे टाईप्स ऑफ सेल्स आहेत, त्यातलं पहिलं असणार आहे आपलं स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स काय आहेत बघा. दीज आर स्पेशल टाइप्स ऑफ द सेल्स प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजेच स्टेम सेल कोणामध्ये प्रेझेंट असणार आहेत, तर पहिलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं रिझन आहे की मल्टीसेल्युलर ॲनिमल जे आहेत त्यांच्यामध्येच तुम्हाला स्टेम सेल्स मिळणार आहेत. These cells give rise to all other types of the cells present in the body of multicellular organism. कशामध्ये आहेत? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्येक फंक्शनसाठी वेगळं ऑर्गन डेव्हलप झालेलं असतं. त्यामुळे ऑफकोर्स स्टेम सेल्स तुमच्या आहेत ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्येच प्रेझेंट असणार आहेत. सिमिलरली दीज सेल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन वुंड हिलिंग. अगदी साधं सिंपल आहे की कुठेतरी पडलात, दडलात, लागलं, जखम होते, रक्त वाहतं की नाही, पण ती जखम तशीच कंटिन्युअस राहते का रे? नाही ना, थोड्या दिवसांनी ते म्हणजे भरून येते, हिलिंग होत असतं. मग ते प्रोसेस जे आहे ती आहे अशी लॉंग प्रोसेस, की आज लागलं आणि उद्या लगेच जखम तुमची भरून आली असं होत नाहीये. ती प्रोसेस तुमची एक कमीत कमी आठवडा 2 आठवडे, जसं तुमचं ऊन आहे त्याच्यावर डिपेंड असतं ते. मग एक लक्षात ठेवायचं की ती जखम भरते किंवा त्याच्यावर एक लेअर तयार होतोय, तो काय असतो. तर जेव्हा तुम्हाला जखम होते, ते सेल्स असतात ते डॅमेज झालेले असतात. म्हणजे थोडक्यात ते सेल तुमचे डेड सेल्स होतात आणि मग त्याच्यावर नवीन सेल तयार होतात आणि ती प्रोसेस थोडीशी वेळखाऊ असल्यामुळे तुम्हाला ती तुमची जखम हिलिंग होण्यासाठी थोडासा वेळ लागतो किंवा थोडासा टाइम पिरियड लागते. कळते? आणि मग आपोआप पुन्हा एक नवीन तुमचं जी काही जखम भरून आल्यानंतर पुन्हा ओरिजिनल स्किन मिळते बघा तुम्हाला. येस, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की तिथे जर्म सेल्स नव्याने तयार होतात, ग्रोथ होते त्यांची. क्लिअर? मग त्यालाच आपण म्हणतोय सेल डिव्हिजन. ओके. We had studied the stem cells in plants in the previous class. Now we shall study the stem cells in the animals, particularly in the human being. म्हणजे जो आता आपण स्टेम सेलचा स्टडी करणार आहोत. आता हे लास्ट इयर त्यांनी काय सांगितलं, तर लास्ट इयर तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ इन ॲनिमल प्लांट्स शिकलात, यंदा तुमचं ॲनिमल्स झालं. तर जेव्हा तुमचे त्या प्लांट्सची ग्रोथ होते, तर ऑफकोर्स प्लांट्सची ग्रोथ होते, याचा अर्थ प्लांट्समध्ये पण तुमच्या सेल्स आहेत त्यांचं डिव्हिजन होत असतं. आता सेम आपण शिकणार आहोत ते रिलेटेड टू द ॲनिमल्स आणि स्पेशली ह्युमन बिंगशी रिलेटेड. न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम झायगोट दॅट इज फॉर्म द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. काय आहे, तर पहिलं म्हणजे जेव्हा ते काही जर्म सेल्स आहेत ते जे काही तयार होतं असतं, म्हणजे जी काही प्रोसेस आहे मुलांना ती कशी होते, तर झायगोट फॉर्म होतो. आणि मग झायगोट केव्हा फॉर्म होत असतो, तर बाय द फॉर्म ऑफ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजेच तुमचं हे आहे ते जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेल अँड फिमेल गॅमेट्स रिक्वायर्ड असतात. ओके. At the earliest stage, the development organism in the form of mass of the cell, all the cells in that mass are almost like those cells are called as the stem cells. कुठेतरी जेव्हा तुम्हाला स्टेम सेलवर शॉर्ट नोट विचारली जाईल की नाही, तेव्हा पहिलं सगळ्यात महत्त्वाचं स्टेम सेल्स, व्हॉट इज मीन बाय स्टेम सेल्स, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणं गरजेचं असतं. त्यामुळे ऑफकोर्स ही जी लास्ट लाईन आहे की लास्ट इन द सेन्स लास्ट पॅरा आहे तुमचा बघा. न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. At the earliest stage, the development, organisms in the form of mass of the cell. All the cells in that mass are almost alike. Those cells are called as the stem cell. नाही तर शेवटची नुसती ऑल द सेल्स म्हणाल तर त्या कोणत्या सेल्स आहेत त्याचे लिंक लागत नाही. त्यामुळे पूर्ण उत्तर तुम्ही लिहायचं आहे. क्लिअर ना? हां. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट, these cells form any type of the cell, different types of the tissue and perform different functions in the body. These
the differentiation of the stem cells. However, once the tissue is formed, the cell in those tissues at the most can form same types of the cells only. म्हणजे आता स्टेम सेल्सचा एक महत्वाचा स्पेसिफिक कॅरेक्टर आहे मुलांना, की लक्षात घ्या की हे सगळं जे बोललं जात असतं की नाही, तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही सेल त्यांच्या प्रिपेअर होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं किंवा सेल त्यांच्यात तयार होत असतात, तेव्हा एक लक्षात घ्यायचं आहे की ही सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस त्यांची सेम सेल तयार करत असतात. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे एखादा ऑर्गन जर समजा स्किन फाटली तुमची, तर तिथले जे काही स्किनवर तुमचं सेल तयार होतात की नाही, ते एक स्पेसिफिक टाईपचे सेल असतात. ते तुमचे हार्टशी रिलेटेड नसणार आहेत, ब्रेनशी रिलेटेड नसणार आहेत. कळतंय? हां. मग हे सगळे सेल आहेत ते एक स्पेसिफिक सेल असतात आणि ते सेम टाईपचे सेल फक्त तयार करत. क्लिअर? This is the case in each part of the body. However, stem cells are present for longer duration in some part of the body. म्हणूनच त्यांना तयार व्हायला किंवा त्यांची ग्रोथ व्हायला, त्यांचं डिव्हिजन व्हायला ऑफकोर्स एक लॉंगर पिरियड रिक्वायर्ड लागतो. Stem cells are present in the umbilical cord by which the fetus is joined in the uterus of the mother. आता हे umbilical cord माहिती आहे सगळ्यांना, की बाळ जेव्हा आतमध्ये असतं की नाही, म्हणजे बॉडीमध्ये, आईच्या बॉडीमध्ये असतं, तेव्हा लक्षात घ्या की ते तोंडाने काहीही खात नसतं. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हे गोष्टीचं नॉलेज नसतं. मग त्याचं न्यूट्रिशन कसं होतं किंवा त्याची ग्रोथ कशी होत असते, त्याची ग्रोथ ही ह्या एम्बिकल कॉर्ड थ्रू होत असते. हां, ते फार महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच मग जेव्हा बर्थ टाईम असतं बघा, तेव्हा ती कॉर्ड कट केली जाते, म्हणजेच तिथे कनेक्शन त्यांचं काय केलं जातं, सेपरेट केलं जात असतं. क्लिअर सगळ्यांना? स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज इन एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. म्हणजे हे केव्हापासून असतं, तर जेव्हापासनं त्याचा जे काही झायगोट फॉर्म होतो, एम्ब्रिओनिक म्हणजे एम्ब्रिओ तयार होतो, ज्याला आपण गर्भ म्हणत असतो किंवा भ्रूण म्हणत असतो, जे तयार होतं तेव्हापासून त्या स्टेम सेल्स तुमच्या काय होत असतात, 1 by 1 डिवाइड होत असतात आणि त्यांची ग्रोथ होत असते. Stem cells are present in the red bone marrow and adipose connective tissue of adult human being. बघा अजून कुठे असतात, पहिलं महत्वाचं लक्षात ठेवा, स्टेम सेल्स प्रेझेंट असतात त्या एम्बिकल कॉर्डमध्ये. म्हणजेच अगदी प्रत्येकाला जन्माला येतानाच ते आहेच, त्यांच्याकडे त्या एम्बिकल कॉर्डमध्ये स्टेम सेल्स आहेत. मग आता पुढे जेव्हा ते अडल्ट होत असतात तेव्हा ते कुठे मिळतात, तर बोन मॅरो, रेड बोन मॅरो सांगितलंय त्याने. म्हणजे ते कुठे असणार आहेत, तर तुमचं बोन असतात की नाही, त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं बघा. हां, मग तिथे तुमच्या त्या सेल्स असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला काही एक डिसीजसाठी टेस्ट करायचे असतात बघा, तेव्हा ते बोन मॅरोची टेस्ट केली जात असते. म्हणजेच तिथे त्या जर्म सेल्सची तुमच्या टेस्ट केली जात असते. Connective tissue of the adult human being, it has become possible to produce different types of the tissue and the generated part of organ with the help of the stem cells. आता हे तर पुढे जाऊन तुम्ही डिटेल शिकणार आहात की ह्या जर्म सेलचा किंवा स्टेम सेलचा ॲक्च्युअल बेनिफिट काय होतोय. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही जेव्हा आता हे ऑर्गन डोनेशन वगैरे आहे आपल्याकडे, किंवा पुन्हा ट्रान्सप्लांट वगैरे करणे हा प्रकार असतो की नाही, हां, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा डिटेल स्टडी करायला मिळणार आहे. आता बघा स्टेम सेल प्रिझर्वेशन कसं केलं जातं. आत्ता सध्या आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज करतोय, त्यामुळे हे पुढे जाऊन जेव्हा काय अगदीच आपल्याला गरज पडली, तर स्वतःच्याच स्टेम सेल्स जर अवेलेबल असतील, तर आपण कुठल्याही म्हणजे रोगाला सामना करू शकतो, किंवा कुठे मोठा ॲक्सिडेंट झाला तरी आपल्याला आपण स्वतःचा बचाव करू शकतो, जर आपल्याकडे स्टेम सेल्स प्रिझर्व असतील तर. मग ते आता प्रोसेस कशी आहे बघा. फॉर द पर्पज ऑफ द प्रिझर्वेशन, स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम द सोर्स लाईक कॉड ब्लड. कुठून काढलं जातं, जे मी ॲम्बिकॉर्ड सांगितले ना तुम्हाला, त्याच्यातनं काढून ठेवलं जातं आणि ते प्रिझर्व केलं जातं. रेड बोन मॅरो अँड एम्ब्रिओ म्हणजेच ब्लास्टोसिस्ट, याच्यामधनं ते सगळं काढून ठेवलं जात असतं, ते प्रिझर्व केलं जात असतं. Are kept in small sterile vials. Those are kept in the liquid nitrogen at -135 degree to 190 degree. बघा मायनस आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच
एक्स्ट्रा नॉलेज म्हणून तुमच्याकडे हे माहिती असावं की इन केस आपण पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींची गरज पडेल तेव्हा तुमच्याकडे हे जे काही छोटंसं नॉलेज आहे की नाही ते सुद्धा तुमच्या खूप फायदेशीर ठरणार आहे की अशा प्रकारे जर आपल्या स्वतःच्या स्टेम सेल्स आपण प्रिझर्व करत असेल तर ती प्रोसेस कशी असते आणि ती कुठे कसं मेंटेन केलं जातं आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये ते ठेवलं जातं. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत. आपण ब्लड डोनेशन करतो तेव्हा ते ब्लड पण ठराविक टेम्परेचरलाच ठेवत असतं की नाही. हां, मग ते तर आपलं कलेक्शन असतं किंवा त्याला आपण बँक म्हणतो, ब्लड बँक वगैरे. मग हे जे असतं हे स्वतःसाठी ठेवलेलं असतं म्हणजे एनी टाइम कधी तुम्हाला गरज पडेल तेव्हा. मग ती कधी कधी तुम्हाला आयुष्यभर पण गरज पडत नाही, पण ते मात्र प्रिझर्व करून म्हणजे तेवढं लाईफ लॉंग ते प्रिझर्वेशन ठेवणं गरजेचं असतं. क्लिअर? स्टेम सेल रिसर्च इन बायोटेक्नॉलॉजी. स्टेम सेल रिसर्च इज अ रिव्हॉल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. आता हे कधी झालं सुरू? तर मुलांनो हे जे एकदा म्हणजे ती मेंढी होती तिचं क्लोनिंग, आता कधी कुठलाही एक्सपेरिमेंट करायचं झालं ना मुलांना तर कधी ह्युमन बिंगवर डायरेक्टली केला जात नाही. पूर्वी रॅटवर करायचे, फ्रॉगवर करायचे. आता त्याच्यानंतर मग मात्र थोडंसं एक बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून क्लोनिंग केलं. मग ते एका त्या मेंढीवर केलं होतं. तिचं नाव येईल आपल्याला आता, शिकता शिकता हळूहळू येईल ते. दिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन द मेडिकल सायन्स. म्हणजेच मेडिकल सायन्स किती पुढे गेलं आहे आणि एक व्हेरियस टाईप्स ऑफ टेक्नॉलॉजी यूज करून ते कशा प्रकारे हे करत असतं म्हणजे पुढे पुढे जाऊन कशा प्रकारे चेंजेस करत असतं आणि त्यातनं सगळे एक्सपेरिमेंट जेव्हा रिसर्च केले जातात तेव्हा ते पुढे जाऊन मग ते ह्युमन बिंगवर अप्लाय केले जातात. पण मात्र या जे क्लोनिंग होतं ते मात्र ह्युमन बिंगसाठी सक्सेसफुल झालं नाही कारण लोकांनी बऱ्याच गोष्टींनी त्याला अपोज केलं. त्यामुळे ते क्लोनिंग जरी त्या मेंढीमध्ये, डॉली नावाची मेंढी होती तिच्यामध्ये सक्सेसफुल झालं तरी ह्युमन बिंगमध्ये मात्र त्याचा एक हवा तसा वापर केला नाही. क्लिअर सगळ्यांना? डिपेंडिंग अपॉन सोर्स, स्टेम सेल्स आर टू टाइप्स ॲज एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स अँड द अडल्ट स्टेम सेल्स. हे जे डार्क लाईनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की नाही ते अतिशय महत्त्वाचं. पण स्टेम सेल्स रिसर्च हा जो एक तुम्हाला पार्ट असणार आहे त्याच्यावर एक मोठासा क्वेश्चन येतो तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला 3 मार्क्ससाठी तुम्हाला ह्या दोन्हीच्या दोन्ही टाईपचं एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे. मग ते 2 टाईप कुठले आहेत तर पहिल्यांदा आन्सरची सुरुवातच तुमची ह्या लाईनने करायची आहे की स्टेम सेल्स आर 2 टाईप्स. एक फर्स्ट वन इज द एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स अँड सेकंड आर द अडल्ट स्टेम सेल्स. आता एम्ब्रियोनिक म्हटल्यानंतर ऑफकोर्स जस्ट सुरुवात आहे. मग तिच्यामध्ये काय आणि कशा प्रकारे स्टेम सेल्स असणार आहेत ते बघा. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअर बाय इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ. काय केलं? आता मेल फिमेल युनियन झाल्यानंतर झायगोट फॉर्म झाला. आता तो झायगोट फॉर्म झाला ते काय करणार आहे? एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होणार आहे. मग ती प्रोसेस होत असताना ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन, डे बाय डे चालत असतात. मग त्या कशा चालतात बघा. सेल्स ऑफ एम्ब्रिओ अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. बघा शब्द लक्षात ठेवायचा आहे, मायटॉटिक डिव्हिजन. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14 डे. बघा 14th डे ऑफ द कन्सेप्शन. सेल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑटेसाइट्स म्हणजेच बोन सेल्स, नंतर हॅपेटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स आणि न्यूरॉन्स आर फॉर्म ड्यू टू द डिफरन्सिएशन. एक एक जो काय आपला ऑर्गन आहे तो हळूहळू हळू डेव्हलप होत असतो की नाही. मग ती प्रोसेस केव्हा स्टार्ट होते आणि कशी होते तर पहिलं तयार होतात ते बोन सेल्स तयार होतात, त्याच्यानंतर तयार होतात ते लिव्हर सेल्स तयार होतात. आफ्टर दॅट असं वन बाय वन काय जातं एक एक सेलचा टाईप तयार होत जातो. एम्ब्रियोनिक सेल बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड ॲज द एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. म्हणजेच काय आहे की ह्याच्यामधल्या जे स्टेप बाय स्टेप सेलचं डिव्हिजन होत जातं का त्यांची ग्रोथ होत जाते ती जी प्रोसेस आहे त्यालाच नाव दिलेलं आहे त्यांनी एम्ब्रियोनिक स्टेम सेल. 220 different types of cells in the human body are formed from the single type of cells that is embryonic stem cells. एक फिल इन द ब्लँक साठी किंवा आन्सर इन वन वर्ड साठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो की एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आहेत याच्यामध्ये किती टाईपच्या सेल्स आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. तर किती असणार आहेत? 220 टाईप्स.
Thus, the stem cells are primary type of the undifferentiated cells with self-multiplying ability, and they are parent cells of all types of human cells. This property of the stem cells is called as the प्युअर पोटेन्सी. बघा, म्हणजे जे काही ऑफकोर्स हे सगळं येणार आहे ते पॅरेंट्सकडनं असणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला अवेलेबल असणार आहे, जे तुम्हाला मिळालेलं असणार आहे, त्यालाच नाव दिलेलं आहे त्यांनी प्युअर पोटेन्सी. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of the differentiation on 14th day, that is during 5th to 7th day, and cultured with certain biochemical stimuli in the laboratory as per the stimuli, they can transfer themselves into desired type of the cell, thereby tissue and finally into the organ. आता अगदी साधं साधं आहे मुलांनो. सिंगल सेल असतो तेव्हा त्याला आपण सेल म्हणतो. बंच ऑफ सेल येतो किंवा ग्रुप ऑफ सेल येतो त्याला आपण टिश्यू म्हणतो. ग्रुप ऑफ टिश्यू येतो तेव्हा त्याला आपण ऑर्गन म्हणतो. आणि असं खूप म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गन म्हटलं की त्याच्याने एक बॉडी तयार होत असते. मग पहिली स्टेप जी आहे ती आपली सेलची आहे. मग आता ग्रुप ऑफ सेल्स जर मिळाले तर ऑफकोर्स काय होणार आहे, टिश्यू मिळणार आहेत. आणि असंच टिश्यूंचा जर ग्रुप झाला तर ऑफकोर्स फायनली दॅट कन्वर्ट इन टू ऑर्गन. क्लिअर सगळ्यांना? अडल्ट स्टेम सेल्स. आता एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स संपलं. एकतर त्याचं इम्पॉर्टन्स परत एकदा रिपीट करते की ते एकतर 14 डेजला ते कन्सेप्शन होत असतं आणि 5 to 7 डेपर्यंत ते कल्चर्ड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकार 220 एम्ब्रियोनिक सेल्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये राईट नाऊ अवेलेबल आहेत. आणि अडल्ट सेल आता काय सांगताय बघा. Stem cells can be obtained from the body of the adult person too. There are three main sources of the stem cells in the body of adult person. Stem cells can be obtained from bone marrow, adipose connective tissue and blood. बघा, adult stem cells काय काय आहे, कोणामध्ये अवेलेबल असतात, हे एक अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहेत मुलांना. थोडंसं कुठेतरी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये हे वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही एकतर पहिली गोष्ट खूप आन्सर मोठं लिहायची गरजच नाही, पण इम्पॉर्टंट वर्ड लिहिलेत की तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क्स मिळत आहेत. त्यामुळे ते एम्ब्रियोनिक्समध्ये मी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या तेवढ्याच लिहायच्या. एवढा मोठा पॅरेग्राफ लिहायची गरज नाही, कारण हार्डली क्वेश्चन तुमचा 3 टू जास्तीत जास्त 4 मार्क्सला, नाही तर 3 मार्क्सच्या पुढे जातच नाही आहे. त्यामुळे मेन एम्ब्रियोनिक सेलचं थोडंसं तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायचं. आणि आता देणार आहात तुम्ही अडल्ट सेलचं. तर अडल्ट सेलमध्ये तुम्हाला फार छोटंसं दिलं आहे बघा. स्टेम सेल्स कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ द अडल्ट पर्सन. देअर आर 3 मेन सोर्स ऑफ द स्टेम सेल्स. फर्स्ट वन इज काय सांगितलं त्यांनी, बोन मॅरो. सेकंड वन इज ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू अँड थर्ड वन इज ब्लड. Besides them, stem cells can be obtained from the cord blood immediate after birth. म्हणजे कॉर्डच्या जे ऑफकोर्स कट केल्यानंतर किंवा त्या कॉर्डला कट करून ते ब्लड कलेक्ट केलं जातं आणि ते पुढे प्रिझर्व केलं जातं. ते तुमचं ऑफकोर्स एम्ब्रियोनिक याच्यामध्ये येऊ शकतंय. क्लिअर? पुढे बघा, युजेस ऑफ द स्टेम सेल्स. रिजनरेटिव्ह थेरपी. आता ह्या स्टेम सेलचा महत्त्वाचा यूज काय आहे, काय सांगितलंय त्यांनी. सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ द कंडिशन्स लाईक द डायबिटीस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, नंतर अल्झर्मिया डिसीज, पार्किन्सन्स डिसीज. बघा, रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजेच पुन्हा पुन्हा सेल्स तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी रिजनरेटिव्ह थेरपी. मग आता ही रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये पहिला टाईप त्यांनी दिलेला आहे की सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स. म्हणजेच ज्या डेड सेल्स आहेत त्याच्यासाठी कुठेतरी रिप्लेस रिक्वायर्ड असते की नाही. मग त्या वेळेला नेमकं काय केलं जातं, तर रिप्लेसमेंट कोणामध्ये लागते, कोणत्या लोकांमध्ये ती गरजेची असते. तर जे डायबिटीसचे पेशंट आहेत, ज्यांच्याकडे मायोकॉर्डियल इन्फेक्शन आहे, ज्यांना म्हणजे अल्झर्मियासारखे डिसीज आहेत, काहींना पार्किन्सन सारखे डिसीज आहेत, यांच्यासाठी सेल थेरपी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते.
नंतर सेकंड काय दिलंय बघा, अतिशय महत्वाचं, म्हणजे सध्या तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सांगतात की नाही डोनेशनचं. त्यामध्ये ऑर्गन डोनेशन किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता तुम्ही डोनेट कराल तेव्हाच ते ट्रान्सप्लांट करायला मिळतील की नाही. हां. इन केस ऑफ द फेल्युअर ऑफ द ऑर्गन लाईक किडनी ऑर लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. क्लिअर. म्हणजेच सपोज आता हे तुमच्या घरातली उदाहरणं असेल किंवा तुमच्या शेजारी आजूबाजूला माहिती असेल किंवा तुम्ही स्टडी केला असेल, तर तुम्हाला माहिती आहे ना, बऱ्याच वेळेला किडनी फेल होते, डायलिसिसवर ठेवावं लागतं, लिव्हर फेल होत असतं, बऱ्याच असे, किंवा तुमचं कधी कधी लंग्सला प्रॉब्लेम येत असतात. पण आता सध्या आपण इतकं टेक्नॉलॉजी म्हणजे पुढे गेलेलं आहे की आपण ते ऑर्गन आपले ट्रान्सप्लांट करू शकतोय. पण ते असं काळ नाहीये हा, इतकं सोपं पण नाहीये मुलांना की एकाचा काढलाय आणि दुसऱ्याला दिलाय. तर त्याच्यासाठी सुद्धा ते खूप मॅच करावं लागतं, त्याचा स्टडी करावा लागतो. ते सगळं म्हणजे अगदी साधं तुम्ही ब्लड घेताना पण सगळं मॅच करून घेत असता ना, ग्रुप वगैरे. हां, मग तर हे ऑर्गन ट्रान्सप्लांट पण तुमचं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते मुलांनो, घरातल्या एखाद्या माणसाला गरज असेल तर सगळे घरातले द्यायला तयार असतात. पण त्यांचा जर मॅच होत नसेल तर तिथे हेल्पलेस असतात डॉक्टर, कळतंय. त्यामुळे ते मॅच होणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कोणाचं होऊ शकतंय बघा. एवढे सगळे तुम्हाला दिलेले आहेत की हे सगळे स्टेम सेल्स आहेत. कोणाकोणाचे असणार आहेत, तर न्यूरॉन, ब्रेन, त्याच्यानंतर इंटेस्टाईन, त्याच्यानंतर लिव्हर, हार्ट, बोन, सगळ्यांचे बघा स्टेम सेल्स अँड देअर ऑर्गन्स. म्हणजे ह्या सगळ्या यांचे तुम्हाला स्टेम सेल्स अवेलेबल असू शकतात किंवा होऊ शकतात. क्लिअर सगळ्यांना. बघा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये काय सांगितलंय, व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट और कम्प्लिटली फंक्शनलेस ड्यू टू द व्हेरियस रिझन्स लाईक एजिंग, ॲक्सिडंट, इन्फेक्शन, डिसऑर्डर एक्सेट्रा. काही रिझन असू शकतात. आता त्याने तुम्हाला एक दोन दिलेत की समजा खूप मोठा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर होऊ शकतं तसं, किंवा काही डिसीजमध्ये कुठेतरी इन्फेक्शन झालं तर एखादा ऑर्गन तुमचा फेल होऊ शकतो. हे असे खूप रिझन आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा एखादा कुठला तरी ऑर्गन फेल होऊ शकतो, जो फंक्शन करत नाही, वर्क करत नाही. मग तेव्हा जर तुम्हाला एखादा दुसरा ऑर्गन मिळाला तर तुमचं लाईफ पुन्हा तुम्ही व्यवस्थित सुरळीतपणे जगू शकता. पण त्यासाठी ऑर्गन मिळणं खूप गरजेचं असतं आणि राईट टाईम मिळणं गरजेचं असतं. शिवाय ते मॅच होणं गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याचं एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्या साईट दिलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये जर वाचलत ना, तर कुठला ऑर्गन म्हणजे आफ्टर डेथ कुठला ऑर्गन किती दिवस किती तासांपर्यंत तो लाईव्ह राहू शकतो आणि त्याचा तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आणि ह्या सगळ्या झटपट करण्याच्या प्रोसेस असतात मुलांना. पुढे बघा काय सांगितलं त्यांनी, लाईफ ऑफ सच पर्सन बिकम्स डिफिकल्ट और इवन फॅटॅलिटी मे ऑकर अंडर सच कंडिशन्स. However, if the person gets the necessary organ under such condition, its lives can be saved. म्हणजेच जेव्हा त्याला ॲक्च्युली गरज आहे आणि तेव्हा जर तिथे तो ऑर्गन अवेलेबल झाला तर त्याचं लाईफ सेव्ह होऊ शकतं, पुन्हा तो रेग्युलर लाईफ जगू शकतो. Availability of the donor is an important requirement in the organ transplantation. फार मोठा आहे, कारण आपल्याकडे अजूनही पब्लिक म्हणजे असं म्हणजे कळत नाहीये की आफ्टर डेथ जर काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जर डोनेट केल्या तर त्याच्याने दुसऱ्या माणसाचं जर लाईफ सेव्ह होत असेल तर ऑफकोर्स ते द्यायला काहीच हरकत नाहीये. पण अजूनही आपलं पब्लिक इतकं अवेअर झालेलं नाही की ते म्हणजे ऑर्गन डोनेट करतंय. इव्हन मेडिकल डिपार्टमेंटमध्ये मुलांना बॉडी मिळत नसते. म्हणजे जेव्हा डॉक्टर्स लोक म्हणजे स्टुडंट्स असतात की नाही, मेडिकलचे स्टुडंट, त्यांना डिसेक्शन करायचं असतं. मग त्यांना स्टडी करायला बॉडीच लागते ना. तुमच्यावर जेव्हा ते एक्सपेरिमेंट करणार किंवा तुम्हाला जेव्हा ते चेक करणार तेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट देताना त्यांना सगळा स्टडी तर बॉडीचाच असणार आहे की नाही. मग त्यांच्यासाठी ह्या बॉडी अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग जर बॉडी डोनेट करत असतील तर त्यांच्याकडे खूप बॉडीज मिळतील की नाहीत. पण त्यांना कोणीही बॉडी डोनेट करत नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांना म्हणजे असं अशा ज्या कोणी जे बेवारस म्हणतात ना त्यांच्या बॉडींवर स्टडी करावा लागत असतो आणि तेही खूप दिवसांच्या. इच पर्सन हॅज द पेअर ऑफ किडनी. बघा काय काय असतं. इच पर्सन हॅज द पेअर ऑफ किडनी ॲज द प्रोसेस ऑफ द एक्सक्रिशन can occur with the help of the single kidney. Person can donate another one. Similarly, skin from the certain parts of the body
कॅन ऑल्सो बी डोनेटेड. काय सांगितलं, एक तर पहिले आपल्याकडे पेअर ऑफ किडनी आहे, पण अगदीच गरज असेल तर आपल्याकडे एका ह्याच्यामध्ये होऊ शकतं, एका किडनीवर पण आपलं काम होऊ शकतं. म्हणजे जर वेळ पडली आणि तुमची किडनी कोणाला मॅच होत असेल तर खरोखर तुम्ही ती डोनेट करू शकता. डोनेट करू शकता. व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप, डिसीज, डिसऑर्डर्स, एज, etc. of the donor and recipients need to be paid attention during transplantation. 1 second हा मुलांनो, एकच मिनिट. However, other organs cannot be donated during the lifetime organ like various factors like blood group, disease, disorder, age, etc. of the donor and recipients need to be paid attention during transplantation. म्हणजेच आता हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की कुठे डोनेट कसं करू शकता, तर ते एक तर सिंगल किडनी यूज करू शकतो, म्हणजे तुम्ही एक सिंगल किडनी डोनेट करू शकता. कुठे आता बऱ्याच वेळेला स्किनच्या बाबतीत असतं बघा, ती ती तर मोस्टली डॉक्टर लोक स्वतःच्याच म्हणजे त्या त्या पेशंटचीच वापरत असतात मोस्टली, पण कधी म्हणजे आलीच वेळ तर तीही डोनेट करू शकतो. व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप. आता आपण ब्लड डोनेशन तर कॅम्पच लागतात मुलांना, आणि हेल्दी पर्सन आणि अबव 18 जो म्हणजे ज्याचा एज अबव 18 आहे आणि हेल्दी आहे ते ऑफकोर्स डोनेट करू शकतात. त्यांच्यामध्ये पण मात्र काय सांगितलंय बघा, डोनर अँड रिसिप्टर्स नीड टू पेड अटेन्शन ड्युरिंग द ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे या सगळ्या ज्या काही त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत ना मुलांना, त्या सगळ्या पूर्ण करणं खूप खूप गरजेचं आहे. नाही तर कोणीही कोणाला देणं असं सहज अवेलेबल झालं असतं, पण नाही, ते पॉसिबल नाही. सगळ्या गोष्टी मॅच होणं तेवढंच गरजेचं असतं. However, other organ cannot be donated during the lifetime. काय सांगितलं, लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. म्हणजेच काही आहेत ते तुम्ही जिवंत असताना देऊ शकता, पण मात्र काही जे ऑर्गन आहेत ते तुमचं आफ्टर डेथच तुम्ही ते देऊ शकता, आणि त्यालाही टाइम लिमिट दिलेला आहे बघा. This has led the emergence of the concepts like after death donation of the body and the organ. मग आता ते कधी करू शकतात ते बघा, ऑर्गन अँड द बॉडी डोनेशन. हा पण जो भाग आहे ना तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण का हे नॉलेज तुम्हाला अपडेट राहिलं तर पुढे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे बऱ्याच अशा सिरियसली घ्याल. Human bodies are deposited of after death as per the traditional customs. However, due to the progress in science, it has been realized that many organs remain functional for certain period even after death occurs under specific condition. Concepts like organ donation and the body donation have emerged recently after realization that such organ can be used to save the life of the needful person. Liberal view behind the concept of the organ and the body donation is that after death, our body should be useful to other needful persons so that their miserable life would become comfortable. Awareness about these concepts is increasing in our country and people are voluntarily donated their bodies. एक तर एक थोडंसं एक सांगते तुम्हाला की आफ्टर डेथ नंतर म्हणजे एक 6 तासांपर्यंत डोळे तुमचे चांगले राहतात. एक 3 ते 4 तासांपर्यंत तुमचं म्हणजे जे म्हणजे हे लिव्हर वगैरे असतात ना मुलांना, ते असे झटपट झटपट केले ना, म्हणजे सगळ्या गोष्टी. एक तर ब्रेन, आता मोस्टली काय केलं जातं बघा, जे कोमामध्ये असतात की नाही त्यांचं ब्रेनच डेड झालेलं असतं, बाकी त्यांचं बॉडीतले सगळे ऑर्गन काम करत असतात की नाही. मग अशा वेळेला जर ज्यांचं ब्रेन डेड झालंय आणि ते जर असे एजेड पर्सन असतील तर ते म्हणजे तिथल्या त्यांच्या फॅमिली मेंबरनी जर डिसिजन घेतलं तर त्यांच्याकडचे, तुम्हाला मी सांगते बघा, हे एवढे सगळे आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन आहेत की नाही, तर एक ब्रेन सोडला तर बाकी सगळे ऑर्गन त्यांचे डोनेट करू शकतात की नाही. म्हणजे हे जर अवेअरनेस पब्लिकमध्ये जर असेल मुलांना
तर ऑफकोर्स तेवढ्या सगळ्या म्हणजे आता हे सगळे जेवढे ऑर्गन आहेत तेवढे जर त्या एका माणसाकडनं मिळाले तर त्या एका माणसा थ्रू किती लोकांचं लाईफ सेव्ह केलं जाणार आहे माहिती आहे. आणि हे जर अवेअरनेस पब्लिकमध्ये जर असेल तर ऑफकोर्स ते म्हणजे महिना 2 महिने त्या म्हणजे ज्यांचं काम होत नाही किंवा असं म्हणजे ब्रेंडेड आहेत अशा पेशंटचं जर लोकांनी डिसिजन घेऊन जर ते डोनेट केलं तर एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप असं महान कार्य केल्यासारखं पण होईल आणि त्यांचा माणूस त्यांना त्या वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये पण पाहायला मिळू शकतो की नाही. हे जर पॉझिटिव्हली घेतलं तर वी कॅन डू इट. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ह बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ब्लाइंड्स कॅन रिगेन द विजन. बघा म्हणजे अक्षरशः एखाद्या आंधळ्या माणसाला जर ते डोळे मिळाले तर त्याला लाईफमध्ये विजन मिळणार आहे. म्हणजे जो अगदी नवीन निसर्ग सृष्टी बघू शकणार आहे त्याचं स्वतःचं लाईफ खूप चांगल्या प्रकारे तो पुढे जगू शकणार आहे. Life of many people can be rendered comfortable by the donation of the organ like liver, kidney, heart valve, skins, and etc. Similarly, body can be made available for रिसर्च इन मेडिकल स्टडीज. बघा आता मी तुम्हाला आताच सांगितलं की मेडिकलचे स्टुडंट्स असतात त्यांना खूप म्हणजे नुसतं नाही बॉडी डिसेक्शन तर रेग्युलरच प्रॅक्टिकल आहे त्यांचं पण त्यांना जेव्हा स्पेशल रिसर्च करायचं असतं तेव्हाही त्यांना गरज लागते ना असं स्पेसिफिक स्टडी करण्यासाठी. मग त्यांना जर अशा प्रकारची बॉडी मिळत गेली तर त्यांचा स्टडी इझी होईल. कळतंय. Many government and social organizations are working towards increasing the awareness about the body donation. आणि यासाठी खरोखर म्हणजे म्हणजे एक तर जे सोशल वर्कर म्हणतो की नाही ते तर बिचारे म्हणजे असे वाहूनच घेतलेलं असतं लोकांना. जनजागृती ज्याला म्हणतो ना आपण की सोशल अवेअरनेस म्हणजे जनजागृती लोकांपर्यंत हे पोचवायचं त्यांच्या मनावर बिंबवायचं आणि त्या जे त्यांचे ट्रेडिशनल ज्या परंपरागत आहेत त्या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढायचं आणि ऑर्गन डोनेशन किंवा बॉडी डोनेशनला त्यांना अवेअर करायचं. हे काम बऱ्याच वेळेला खूप चांगल्यापैकी म्हणजे चाललेलं असतं पण तरीही लोक काय करत असतात एकदम म्हणजे जेवढं म्हणतो आपण तेवढं अवेअर झालेले नाहीच. आता किती आणि काय आपण डोनेट करू शकतो बघा. आईज, लंग्स, लिव्हर, बोन, स्किन, किडनी, पॅनक्रियाज आणि हार्ट हे जे मेन ऑर्गन आहेत आपले इंटरनल ऑर्गन एवढे सगळे आपण डोनेट करू शकतो. आणि डोनेट केल्यानंतर ऑफकोर्स आपण काय करणार आहोत ते ट्रान्सप्लांट करू शकतोय. क्लिअर सगळ्यांना. बरं आता काय कोणाला प्रॉब्लेम आहे का एकदा बघूया आपण. समजतंय सगळं. ओके. नो डाऊट. ओके ओके ठीक आहे. आता बघा आता बायोटेक्नॉलॉजी काय सांगितलं. बायोटेक्नॉलॉजी हां तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की ज्याच्यावर मला फोकस करायचं आहे. हां हे जे तुम्हाला सांगितलं ना सेल्स स्टेम सेल्स थेरपी तर हा जो एक बॉक्समधला तुमचा जो म्हणजे हे आहे की नाही हे पिक्चर म्हणा किंवा डायग्राम म्हणा तुमची ते जसंच्या तसं तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतं. मला असं वाटतं 19च्या क्वेश्चन पेपरमध्ये आला होता आणि 2 मार्क्ससाठी असतं. तर फक्त ते पिक्चर ड्रॉ करून देत आहेत आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं लेबलिंग तुम्हाला करायचं असतं आणि ते त्याच्यावर एक तर तुम्हाला 2 किंवा एक क्वेश्चन पण विचारलेला असतो. एक एक 2 मार्काला असेल मुलानं तर हे स्टेम सेल्स आहेत सांगायचं. मग त्याच्यामध्ये कुठलं कॅन रेप्लिकेट देमसेल्स आहे कॅन बी ट्रान्सफर्ड इन टू द अदर टाईप्स ऑफ द सेल्स आहे आणि त्या याच्याबद्दल थोडीशी 1-2 वाक्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती लिहू शकता. म्हणजे 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे अगदी कंपल्सरी येतं आणि तुम्हाला हे सेल डिव्हिजन कसं होतं ते सांगायचं आहे स्टेम सेलचं. आणि ते एकाच टाईपचे असतात. ते कशा प्रकारे तुम्हाला हे पिक्चरमध्ये दाखवलं आहे की न्यूरॉन्स असतील तर कशा प्रकारे ते न्यूरॉन्स वर्क करतायत. हे सगळं सांगून तुम्ही फक्त 1 सेंटेन्समध्ये किंवा 2 सेंटेन्समध्ये तुमचा जर 2 मार्क्सला असेल तर तेवढंच एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा. मग एक तर पहिली तुम्ही 10th ला आहात तुम्हाला एवढं कळलंच पाहिजे की आपल्याला किती मार्क्सला क्वेश्चन आलाय आणि एक्सप्लेनेशन किती द्यायचं आहे. आणि सायन्समध्ये तुम्हाला परफेक्ट आणि पंक्च्युअल आन्सरला मार्क्स दिले जातात. जसं तुमच्या लँग्वेजमध्ये खूप मोठं आन्सर असेल तर त्याला मार्क्स मिळतात पण सायन्समध्ये मात्र तुमचं परफेक्ट आन्सर खूप इम्पॉर्टंट ठरतं.
बायोटेक्नॉलॉजी काय सांगताय? वी हॅव स्टडीड इन द अर्लियर क्लास दॅट बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. Various branches of the science like cytology, biochemistry, molecular biology, and genetic engineering are included in the biotechnology. आता तुम्हाला आत्ता सध्या नसणार मुलांना नॉलेज, पण बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, एक आफ्टर 12th बऱ्याच ब्रँचेस असतात आणि तेव्हा मग मात्र मुलं काय करत असतात, बायोटेक्नॉलॉजी साईडला जात असतात. मग तेव्हा तुम्हाला कळतं की ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. नुसतंच बायोटेक्नॉलॉजी घेतलं म्हणजे BSc घेतलं, MSc केलं, अजून पुढे गेलात, अजून काय काय केलं, मग ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजीमध्ये ते स्टडी कशाचा करतात. आणि जेव्हा ते स्पेशलायझेशन करत जातात की नाही, जसं जसं डीप डीप स्टडी त्यांचा एक एक वर्षाने वाढत जातो, तेव्हा त्यांची पण एक स्पेसिफिक ब्रँच असते की त्याच्यामध्ये ते स्टडी करत जातात. म्हणजे सुरुवातीला एक कॉमन असतो, जसं तुम्हाला फर्स्ट इयरला सगळे कॉमन सब्जेक्ट असतात की नाही, तसं सायटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मोलेक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग ह्या सगळे सगळे तुमच्या ब्रँचेस झाल्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन स्टडी. आणि जसं जसं तुम्ही ते त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करत जाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला एकेका फील्डमध्ये तुम्हाला म्हणजे एकेका साईटवर तुम्हाला स्टडी करायला मिळतो आणि तो तुमचा डिटेल स्टडी असतो. There is considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to the biotechnology. आता जेव्हा म्हणजे अगदीच तुम्हाला आश्चर्य वाटेल की ॲग्रिकल्चर इंजिनियर पण असतात मुलांना. म्हणाल की हे कसं काय पॉसिबल. तर ॲग्रिकल्चरमध्ये इतकं टेक्नॉलॉजी आता सध्या यूज केली जाते की तुमचं सुरुवातीचं जे काही ट्रेडिशनल पद्धतीने चालत होती की नाही शेती, ते सगळंच बाजूला जातं आणि ज्या लोकांनी म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये स्टडी केलेलं आहे ते स्वतःचं हे करतात. आता एक रिसेंट जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याकडे सुद्धा कोकण एरियामध्ये मला असं वाटतं फर्स्ट टाइम बासमती राईसचं काहीतरी हे घेतलंय, पीक घेतलंय. म्हणजे हे कोणी केलं जातं तर त्याचा स्टडी केलाच जातो मुलांनो. आणि मग ते क्लायमेट, त्याचं ती सॉईल आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड पाणी किती लागणार आहे, त्याला म्हणजे काय काय आपण पुरवू शकतो की अशा प्रकारचं आपण फील्ड घेऊ शकतो सेम तुमच्या शेतामध्ये, जिथे तुमचं आत्तापर्यंत तुमच्या मागच्या पिढ्यांनी कधीही घेतलेलं नव्हतं तसं. इवन आता तुम्ही बऱ्याच बघत असता गोष्टी की फुलं बघाल तर व्हरायटीज ऑफ फ्लावर्स तुम्हाला वर्षभर मिळत आहेत. मग ते काय असंच मिळतं का. म्हणजे कुठेतरी टेक्नॉलॉजीच यूज केलेली आहे की नाही. ज्याला पूर्वी आपण हायब्रिड म्हणत होतो बघा पूर्वी, म्हणजे सगळं हायब्रिड करून मग केलं जातं. त्या हायब्रिडच्या पुढे जाऊन हे टेक्नॉलॉजी त्या हायब्रिडवर पण अजून व्हरायटी ऑफ एक्सपेरिमेंट केलेले आहेत. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बीइंग परफॉर्म फॉर द इम्प्रूव्हिंग द ॲग्रिकल्चर यील्ड. मेन पर्पज काय आहे की तुमचं ॲग्रिकल्चर यील्ड इम्प्रूव्ह करणं. In pharmacy, experiments for the production of the antibodies, vitamins, and hormones like insulin have been successful. High-class varieties of the crops have been developed through the technique of the टिश्यू कल्चर. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे की टिश्यू कल्चर. आता हे जे पूर्वी म्हणजे 8वीला वगैरे शिकलात तो जस्ट एक बेसिक नॉलेज दिलं होतं तुम्हाला टिश्यू कल्चरचं. आत्ता जसं तुम्ही आता हा स्टडी कराल ना, तेव्हा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जेव्हा तुम्ही टिश्यू कल्चर करता तर त्याच्यामध्ये काय काय येते ते बघा. Biotechnology includes following main areas: use of the various abilities of the microbes like yogurt production from the milk and alcohol from the molasses. कुठे केलं जातं तर फर्स्ट त्याने दिलंय की मायक्रोबचा यूज करून. आता हे लास्ट लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत, इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी, की मायक्रोबचा यूज करून आपण त्या डेअरी प्रॉडक्टमध्ये किती प्रकारे इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फॅक्टरी प्रोडक्शन घेतो की नाही, मग त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन घेतलं जातं ते असतं तुमचं एकतर मिल्क, आणि दुसरं आहे तुमचं साखर कारखाने की ज्यांच्यामध्ये ते जे साखरेचे म्हणजे उसाचे चिपाडं असतात ते फेकून दिलेलं वेस्ट मटेरियल आहे, पण त्याच्यामध्ये जर काही ठराविक मायक्रोब्स सोडले आणि त्यांचा वापर केला तर त्याच्यातनं तुम्ही अल्कोहोल तयार करू शकता. आणि हे कोणाचं आहे तर ऑफकोर्स सगळं जे काही आपण जे म्हणजे क्रेडिट जातं ते बायोटेक्नॉलॉजीला जातं. यूज ऑफ द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल. एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड द वॅक्सिन्स
एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ द स्पेसिफिक सेल्स. सेकंड काय सांगितलं त्यांनी की प्रत्येक डिसीजवर त्याने अँटीबायोटिक शोधण्याचा प्रयत्न केलायच. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला बऱ्याच वेळेला असं डॉक्टरकडे गेल्यानंतर जर प्रिस्क्रिप्शन बघितलं आणि जर क्युरियस असाल तुम्ही त्यांना विचारलं की कुठल्या टॅबलेट काय फंक्शन करतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अँटीबायोटिक नक्की दिलेले असतात. आणि त्यांचं एक मेन असं असतं की तुम्हाला त्यांनी दिलेला कोर्स त्याप्रमाणेच तुम्हाला ते घ्यायचं असतं आणि कंप्लीट करायचं असतं. आणि नेक्स्ट आहे की त्याच्या पुढचं पाऊल आहे की जे वॅक्सिन आहे जे तुम्हाला दिलं जातं तो डायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये ते इंजेक्ट केलं जात असतं की ज्याच्याने तुमची रेझिस्टंट पॉवर वाढली जाते किंवा इम्प्रूव्ह केली जाते. यूज ऑफ द बायोमोलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन द ह्युमन वेलफेअर. ऑफकोर्स सगळं जे काय आहे ते कोणाशी रिलेटेड असणार आहे, आपले DNA रिलेटेड असणार आहे. त्यामुळे हे जे करत असतात तेव्हा ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुमचा हा जो सेल स्टडी म्हणतो आपण त्या सेल स्टडीमध्ये तुमचा पहिला स्टडी असतो तो DNAचा स्टडी असतो. आणि आपलं जे बॉडी से आहे किंवा आपले जे सेलची ग्रोथ आहे ती मोस्टली प्रोटीन्स मोस्ट इम्पॉर्टंट आणि रिक्वायर्ड मटेरियल जे आहे ते आपलं असणार आहे प्रोटीन. म्हणजे तुमचं ज्यांच्याकडे प्रोटीन्सची मात्रा जास्त आहे त्यांची ग्रोथ अशी खूप छान आणि प्रॉपर वेनी होत असते. Development of the plants, animals, and products of the desired quality by gene multiplication, manipulation, production of the human growth hormone with the help of the genetically modified bacteria. बघा तुम्हाला असं वन बाय वन कसं त्याने एक्सप्लेन केलं बघा की प्लांट्स असो ॲनिमल्स असो ज्यांचं तुमचं म्हणजे जे ग्रोथ आहे ती ग्रोथ कशी होत असते तर ऑफकोर्स ठराविक पिरियडमध्ये किंवा ठराविक तुमच्या एज ग्रुपला एक साधं सुरुवातीपासूनचं असतं की सुरुवातीला फक्त नुसती ग्रोथ होते. त्याच्यानंतर होतं ते थोडंसं तुमची डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर थोडंसं होतंय ते तुमचं जो इंटरनल बॉडीच्या होत असते त्याच्यात जे काही तुमची ग्रोथ होत असते ती तुमची हार्मोन्सच्या थ्रू होत असते आणि ते आपोआप तुमच्या एक ठराविक एज नंतर सिक्रेट होत असतात. यूज ऑफ द जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. आता नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ द आयदर सेल्स ऑर टिश्यू. एक्झाम्पल काय दिलेलं आहे टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ द हायब्रिड सीड्स. टिश्यू कल्चर केलं जातं म्हणजेच काय केलं जातं ते सांगते बघा की सपोज पूर्वी एकाच प्रकारचं समजा धान्य असेल तर त्याला रोग लागायचा किंवा ते एकदा शेतात टाकलं की ते खराब होऊन जायचं. मग आता त्याच्यावर काय केलंय तर त्या सीडलाच त्यांनी काय केलेलं आहे सीडच्या फॉर्ममध्ये असतानाच त्यांनी त्याच्यावर एक प्रोसेस केलेली असते की त्याची स्वतःची लाईफ म्हणजे रेझिस्टंट पॉवर वाढवलेली असते. म्हणजे सहजासहजी त्याला कुठल्याही प्रकारच्या रोगाला तो बळी पडत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशा काही मेडिसिन्स त्यांनी टाकलेले असतात की ते एक कमी पिरियडमध्ये आणि कमी एरियामध्ये जास्त इल्ड देणार असतं. आता त्याचं एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते बघा. संकरित गायी हा शब्द तुम्हाला माहिती असेल बघा. आपल्या ज्या गावातल्या असतात ना म्हणजे काऊज वगैरे तर त्या फार कमी दूध देत असतात बघा. पण त्याच जर संकरित गायी असतील तर त्यांच्याकडनं पर डे आणि दोन्ही वेळेला सकाळ संध्याकाळ मिळणारं दूध आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतं. म्हणजेच काय केलंय की त्यांच्यामध्ये त्यांच्या बर्थच्याच वेळेला त्यांच्यामध्ये काहीतरी हे हायब्रिड करून घेतलं आणि ती जी त्यांची जात आहे त्यालाच नाव दिलं हायब्रिड. म्हणजे हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं. म्हणजे दॅट टाईप का तुम्हाला ज्या सीड्सच्या बाबतीत सांगते. आता बऱ्याचशा म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे फळं असणार आहेत, फुलं असणार आहेत, आपले पल्सेस सिरियल सगळे असणार आहेत की ज्यांच्यामध्ये आत्ता सध्या टेक्नॉलॉजीचा यूज करून बरंचसं हायब्रिड केलं जात असतं. आता हे बेनिफिट्स किती आहेत बघा बायोटेक्नॉलॉजीचे. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ द क्रॉप लँड एरिया. म्हणजे पूर्वी एका एकरामध्ये जेवढं उत्पादन घेतलं जात होतं तेच आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याच एरियामध्ये त्याच्या 10 पट जास्त यील्ड तुमचं मिळतं. का
तर बिकॉज ऑफ यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. मग त्याच्यामध्ये त्यांनी ते सीडचा चांगला वापर केला असेल, त्या सीडवर प्रक्रिया केलेली असणार आहे. शिवाय त्यांनी अजून पाण्याची काहीतरी वेगळी हे वापरली असेल किंवा इन्सेक्टिसाइड्स काहीतरी वेगळ्या पद्धतीचे वापरले असतील. म्हणजे थोडक्यात आहे की सगळ्या बाजूंनी त्यांनी टेक्नॉलॉजी यूज केली आणि कमी एरियामध्ये, कमी पिरियडमध्ये त्यांनी जास्त उत्पादन मिळवायला सुरुवात केली. Expense of the disease control have minimized since development of the resistance varieties. आता काही असतात म्हणजे अगदीच डिसीज काय असा गरीब श्रीमंत बघून येत नसतो मुलांना, तो सगळ्यांना येत असतो. त्यामुळे मोठ्या लोकांचे डिसीज असेल तर ते पैसा खर्च करून ते कंट्रोल करण्याचा, रिकवर करण्याचा, त्याच्यावर खूप छान अशी बाहेर जाऊन कुठे ट्रीटमेंट मिळते का एवढं सगळं केलं जात असतं. पण गरीबातल्या गरीब लोकांवर पण ट्रीटमेंट केली जात असते. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यासाठी त्यांनी अशा प्रकारची त्यांच्या बॉडीमध्ये मग रेजिस्टंट पॉवर वाढवण्यासाठी बऱ्याच म्हणजे मेडिसिन्स किंवा वॅक्सिन्स किंवा अँटीबायोटिक्स या त्यांनी तयार केलेल्या आहेत की ज्या आता सध्या बघा जेनेरिक मेडिकल्स वगैरे म्हणतात की नाही. हां, मग तिथे त्यांनी स्वस्तामध्ये गरीब लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. Due to the development of fast fruit sitting varieties, yield per annum has been increased. एकतर पहिलं काय केलं त्यांनी, हां, हे सगळं तयार केलं की ऑफकोर्स मुलांना एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा काहीतरी हायब्रिड केलं जातं, कुठे टेक्नॉलॉजी यूज केली जाते, तेव्हा मागच्या ज्या प्रोसेस आहेत किंवा मागच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट 100% असणारच आहे. मग ती यील्डमध्ये असणार आहे, त्याच्या टाईम पिरियडमध्ये असणार आहे किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये पण तुम्हाला मिळू शकते. डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रेस रेजिस्टन्स varieties which can be withstand variable temperature, water stress, changing fertility of soil and that is become possible. म्हणजेच एका प्रकारे होत नाही तर त्यासाठी चारी बाजूनी किंवा त्याला ज्या रिक्वायर्ड गोष्टी लागतात की नाही, ज्याला आपण रिक्वायर्ड मटेरियल म्हणतो, त्या प्रत्येक बाबीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आणि त्याचं एक म्हणजे इम्प्रूव्हमेंट मिळवलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. तर आता इथे हां, आता हा असला आला तो आपला एकदम प्रत्येकाचा म्हणजे आता कमर्शियल किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये, तर ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला, कारण एकदा सुरुवात केली की त्याच्यामध्ये पुन्हा गॅप नको आहे मुलांना आपल्याला. त्यामुळे आता इथे काय करूया आपण, बेनिफिट्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी इथपर्यंत स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण आपलं सुरू करणार आहोत कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर? चला, काय कोणाला डाऊट्स आहेत का? क्लिअर झालं, सगळ्यांना समजलं? ओके, ठीक आहे, चला. ओके, बाय बाय.